लज्जाहीन सरकारची दडपशाही आहे, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही। भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी पांघरून घालण्याकरता कोणत्याही स्तरावरती जाण्याची या सरकारची तयारी आहे। हे सरकार क्लीन चिट 21 मंत्र्यांना देऊन झालेलं आहे। त्यांना आज सगळ्या विभागांचं, लोकतांत्रिक व्यवस्थेमधल्या विभागांचे धिंडवडे काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। हे सरकार म्हणजे क्लीन चिट देणारं सरकार जरी असलं तरी त्याला क्लीन चिटर गव्हर्नमेंट म्हणावं लागेल, कारण लोकांशी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम हे सरकार सातत्यानं करतंय। आज एसीबी वॉचडॉग असलं पाहिजे, त्याची जी काही संकल्पना आहे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी पायबंद त्याला घालायचा आहे, परंतु आज त्यांना काम करून दिलं जात नाही। जर ते खऱ्या अर्थानं काम करून दिलं जाणार नसेल तर लोकांच्या अपेक्षा वाढवता कशाला? एसीबीला टाळं लावा, हेच आमचं म्हणणं त्या ठिकाणी राहील। आणि या एकंदर प्रकरणाच्या मध्ये निश्चितपणे तथ्य आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, हे समोर आहे, माध्यमांच्या समोर आहे। आम्ही अपेक्षा केली होती की एसीबीची जे काही 9 मुद्दे दिले होते एसीबीला की याच्यावर चौकशी झाली पाहिजे, खात्यांची चौकशी झाली पाहिजे, तुम्ही त्या जागांवरती गेला नाही। त्या जागांवरती जाऊन तरी पाहिलं असतं की या ठिकाणी खरंच काही उत्पादन झालंय का, तर तेही केलं गेलेलं नाही। ते संपूर्णपणे या ठिकाणी भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करत राहू। या सरकारचे सगळा जो खरा चेहरा आहे तो उघड पडल्याशिवाय राहणार नाही। एसीबी वॉचडॉग राहिलेले नाही, ते सरकारच्या ताटाखालचं मांजर राहिलेलं आहे, यामध्ये काही शंका नाहीये। या जर एसीबीला खऱ्या अर्थानं काम करून द्यायचं नसेल तर लोकांची अपेक्षा वाढवू नये। लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये सरकारची जबाबदारी असते की या ज्या संस्था आहेत त्यांना स्वतःला इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे काम करून द्यावं, त्यांना सबळ करण्यात यावं, ताकद अधिक देण्यात यावी, परंतु हे सरकार ते न देता त्यांचा उपयोग स्वतःचं राजकीय हित सामान्यकरता करतंय, हे अतिशय दुर्दैवाचं आहे। आम्ही वरिष्ठ पातळीवरती याची चर्चा करत आहोत। आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी एसीबीला आम्ही जे उत्तर मागितलेले आहेत की तुम्ही चौकशी कशी केली ती दाखवा। निश्चितपणे जे चोर आहेत त्यांच्याचकडे तुम्ही बोलता की तुम्ही चोरी केली की नाही, अशा तऱ्हेचा या ठिकाणी तपास कधीच झालेला नव्हता। ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनाच तुम्ही विचारता की तुम्ही कशा तऱ्हेने गुन्हा केला, तो कसा नाही केला ते सांगा। आणि त्यांनी सांगितलं की आम्ही केला नाही म्हणून त्याच्याकडे सगळ्यांच्या वरती पांघरून घालायचं आणि सरळ सांगायचं की याच्यात तथ्य नाही, तर हे जे काही धूळफेक आहे ती लोकांसमोर आली पाहिजे, जनतेसमोर आली पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहणार आहे। आम्ही मागणी केलेली आहे की चौकशी काय केली ही लोकांसमोर आली पाहिजे आणि खुली होऊ द्या। काय चौकशी झाली हे लोकांना कळू द्या, जनतेला कळलं पाहिजे, जनतेचा अधिकार आहे। एवढा मोठा चिक्कीचा घोटाळा झालाय, सामान्य गरिबांच्या आयुष्याशी तुम्ही खेळलेला आहात, चिक्कीमध्ये माती सापडलेली आहे, हे सगळं समोर आहे लोकांच्या। तिकडे ताटवाली कोणच नव्हती, सगळे संस्थाच नव्हत्या, माफिया होते त्याच्यामध्ये। आजही माफिया काम करतात त्या खरेदी आणि बालविकास, जो महिला आणि बालविकास विभागामध्ये। म्हणून THRचा देखील त्या ठिकाणी जो काही टेंडर आहे ते देखील कोर्टानं देखील त्याच्यावरती कारवाई केली। त्यामुळे या माफियांवरती जर कंट्रोल करायचा असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहू। सरकारची त्यांची इच्छा नाही, सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहे।